गुड मॉर्निंग गाईस, आदित्य कडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, जस्ट रोहिणताईला मी जस्ट कॉल केला होता आणि रोहिणताई पोचली वर्धाला गाईस. आणि पप्पा तिला घ्यायसाठी गेले. सो ती खूप हॅप्पी आहे, खूप एक्सायटेड होती वर्धाला जासाठी. सो ती गेली, आता पोचली पण घरी. सो गाईस आता मी स्वयंपाक करतो. स्वयंपाकमध्ये काही नाही गाईस, भात करतो आणि टमाटरची चटणी बनवतो. आणि माझ्यापाशी जास्त वेळ नाही गाईस. सो मी सगळ्यात पहिले स्वयंपाकाला लागतो, आवरून घेतो कामं, रेडी होतो आणि ऑफिसला पण निघायचं आहे गाईस. सो चला चालू करूया. भात मांडलाय गाईस, आता टमाटरची चटणी बनवतो. गाईस मला स्वतःला माहिती नाही आता कशी झाली असेल टमाटरची चटणी. आता मी माझ्या यानं प्रयत्न केला गाईस आणि खूप दिवसानंतर बनवलं आहे गाईस. आता फक्त भात राहिला आहे, 3 शिट्ट्या झाल्या, अजून 1 शिट्टी देऊन देतो. स्वयंपाक झाला आहे एवढं लवकर. आणि गरम पाणी पण लावलं आहे गाईस. आता मी आंघोळीला जातो, पहिले टिफिन पॅक करतो आणि आंघोळीला निघतो. गाईस रेडी वगैरे झालो आहे मी. सो फॉर्मल घातलं आहे मी. सो आता मी निघतो गाईस. मी झालो आहे, माझा स्वयंपाक पण झाला आहे. फक्त मी टमाटरची चटणीच बनवली आहे. भात बनवायलाच टाकत होतो, म्हणून मी विचार केला आहे की यार पहिला दिवस आहे, भात होणार की नाही करता. टमाटरची चटणी बनवली आहे, बट ती कशी बनली आहे ते माहिती नाही. वरण भात मी घेणार ते ऑफिसकडं. सो वरण भातसोबतच मी टमाटर चटणी खाणार. सो गाईस आता मी निघतो ऑफिससाठी, मला वेळ होता एकतर. गाईस लॉक लावला आहे मी घराला आणि कचरा पण फेकायचा आहे गाईस मला. आणि घरचे पूर्ण कामं आवरून गेलो ना तर चांगलं वाटतं गाईस. निघूया गाईस ऑफिसला. रोहिणी त्याच्यात पोचली आहे. रोहिणी त्या मस्त तिकडं हे खात आहे, मिसळ पाव वगैरे आई पप्पासोबत मजा झाली जाते तिथं. चला गाईस निघतो. गाईस मी नाश्ता नाही केला आहे, तर मी आता वडापाव घेतो इथून पार्सल आणि ऑफिसमध्ये जाऊन खाणार मी. अरे गाईस पुणे रोड खाली आहे गाईस, काय सांगू तुम्हाला. पुणे पूर्ण खाली झालं आहे. दिवाळीत पूर्ण पुणे खाली होऊन जाते गाईस. इकडं बघा फुलं वगैरे, दिवाळी. पार्सल घेतो जातो. किती वेळ लागेल काका? काकू किती वेळ लागेल? वडापाव दे नाही, पार्सल दे. नाही दिला आहे पार्सल. हां पार्सल. पिशवी आहे का? एक पिशवी नाही आहे. चला गाईस निघतो. गाईस लावली आहे पार्किंगला स्कूटी. एवढी पार्किंग तिथे आपली स्कूटी. सो फ्लोअरवर भेटतो तुम्हाला. अंदर गेलो, लॉगिंग केलं. मला लागली आता भूक. मी कॅन्टीनला जातो, वडापाव घेतला आहे, वडापाव खातो सगळ्यात पहिले. आणि कॅन्टीनला आलो आहे गाईस. कॅन्टीनमध्ये जास्त जण आहे गाईस. कॅन्टीनमध्ये आलो आहे, कॅन्टीनमध्ये जास्त जण आहे नाही. करतो नाश्ता. छान आहे वडापाव. आज फक्त टाईमपास आहे काहीच ऑफिसमध्ये, काहीच नाही, फक्त बसून राहायचं. कस्टमर तर काही कॉल उचलणार नाही. दिवाळी आहे तर काहीच कॉल नाही उचलणार. काही नाही, फक्त जायचं, बसून राहायचं, टाईमपास करायचा. ज्याची सुट्टी असणार वाटत आहे मला, काय माहीत, पण राहिलं पाहिजे सुट्टी उद्याची. लक्ष्मीपूजन आहे यार, सुट्टी राहणारच ना.
आहे मला आणि मी टोमॅटोची चटणी आणली आहे. स्वतः बघू आता कशी झाली आहे म्हणून खाऊन बघू. त्या दिवसानंतर बनवली आहे एकतर. झाली चांगली म्हणजे बरी झाली. पोट नाही भरलं तर बाहेर खाऊन येऊ काहीतरी अजून. बरी झाली. 2 चपात्या घेतल्या. जेवण करून बोलू आपण. काहीच लवकर लॉगआउट झाला आहे. 5:30 वाजताच झालं लॉगआउट. आणि उद्याची सुट्टी देत नव्हती आमच्या मॅडमनं. मग मेलच टाकलं डायरेक्ट की आम्ही उद्या घरीच नाही येणार म्हणून. सो तेच गाईस. सो घरी जाऊ. तो गाईस घरी जाऊन भेटतो तुम्हाला. गाईस मी हे फुलं घ्यायसाठी आलो आहे. रोहिणी त्यानं फोन करून सांगितलं आहे की घरी लावासाठी. सो आता तेच घेत आहे. आणि दिवे पण बघायचे आहे मला. तिला पहिले फोटो पाठवला आहे याचा. म्हटलं कुठला कलर घ्यायचा आहे ते पहिले विचारतो. तेच ताई बोलली की नको घेऊ तू, तिथं महाग आहे म्हणून. उद्या मी दगडूशेठला जाणार आहे गाईस. सो तिकडून घेशील मला. ठीक आहे तिकडून घे. थँक्यू. केडे घेतले आहे गाईस. केडे संपले होते आणि इथं खरेदी करणंच चालू आहे गाईस. बघा सगळीकडं फुलं वगैरेच आहे. तिकडून बघत आलो ना सगळीकडं फुलाचे स्टॉल लागून आहे. चल आपण आपल्या घरी गाईस घरी आलो आहे. घरी आल्या सगळ्यात पहिले मी पूर्ण घर आवरलं. पूर्ण साफसफाई वगैरे केली गाईस. त्यानंतर मी लॅपटॉपवर गाणे लावले गाईस. लॅपटॉपवर गाणे चालू आहे आणि दिवे लावले आहे गाईस. एक इथे लावला आहे आणि एक त्या साईडला. अरे तो वीजला वाटते तो लावावा लागेल. परत लावतो. हळू ठेवला गाईस. आता पोटामध्ये डीजे वाजत आहे. मी मम्मीला फोन केला. माझ्या याच्यात रेसिपी लिहून होती खिचडीची. बट मी कन्फर्म करायसाठी मम्मीला फोन लावला. ती बोलली आता तू बनव. सो मी आता बनवतो गाईस. मी झोप पण लागत आहे गाईस. आता सगळ्यात पहिले तर बनवतो, जेवतो, मग झोपतो. गाईस कांदा कट केला आणि टमाटर पण केला आहे. सो आता मी बनवतो खिचडी. खिचडी बनवली आहे मी. बघा गरमागरम खिचडी सोबत आचार. सो आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो ती कशी आहे म्हणून. गाईस खिचडी चांगली झाली आहे. फक्त खिचडीमध्ये फक्त मीठ कमी पडलं आहे गाईस. आताच मी मीठ टाकलं आहे. आता मस्त लागत आहे. चला गाईस आता आराम करूया. मस्तपैकी खिचडी खाल्ली आहे. पोट भरलं मस्त. सो आता आराम करतो. 11:30 झाले आहे गाईस. झोपतो. उद्या तर ऑफिस नाही आहे. उद्या दिवाळी आहे. तर तुमच्या सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅपी दिवाळी मित्रांनो. थोड्या वेळानंतर 12 वाजणारच आहे. हॅपी दिवाळी मित्रांनो. आता झोप लागत आहे. झोप लागत आहे. आणि उद्या दिवाळी आहे. लक्ष्मीपूजन. तर मित्रांनो लक्ष्मीपूजनच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करू. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमचं प्रेम तसंच राहू द्या. तुमच्या फॅमिलीला मित्रांनो हॅपी दिवाळी. चला गुड नाईट अँड बाय. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण.